अबुधाबी संयुक्त अरब अमिरातीचं एक प्रमुख शहर, एक जागा जिथे विविध संस्कृती आणि धर्मांनी एकत्र येऊन आपली छटा दाखवली आहे। आणि आता याच विविधतेत एक नवं महत्त्वाचं पाऊल टाकलं गेलं ते म्हणजे संयुक्त अरब अमिरातीच्या वाळवंटात उभारलं गेलेलं पहिलं पारंपरिक हिंदू मंदिर। फक्त एक धार्मिक केंद्र म्हणून नाही, तर हे मंदिर भारतीय संस्कृतीचं आणि परंपरेचं एक जिवंत प्रदर्शन केंद्र आहे। एक स्थान जेथे समाजसेवा, शिक्षण आणि आंतरधर्म संवाद वाढवण्यासाठी नवनवीन उपक्रम घेतले जात आहे। चला तर मित्रांनो, आज आपण याच मंदिराला भेट देणार आहोत। नक्की हे मंदिर कसं आहे आणि या मंदिराबद्दल अजून माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मजेत ना? मित्रांनो, मी आता आहे दुबईमधील असलेले एकमेव आणि खरं तर अरब राष्ट्रामधलं सर्वात मोठं हिंदू मंदिर, जे की दुबईच्या VAPS हिंदू मंदिराला, आणि हे हिंदू मंदिर हे एकूण 27 एकरमध्ये संपूर्ण मंदिर बांधलं गेलेलं आहे। आणि इथला राजा ज्याने ही जागा या हिंदू मंदिरासाठी गिफ्ट म्हणून दिलेली आहे। तर असं हे मंदिर आहे आणि या मंदिराच्या सर्व मूर्त्या या भारतामध्ये बनवल्या गेलेल्या आहे। म्हणजेच भारतामध्ये या सगळ्या मूर्त्यांचं खरं तर शिल्पकार जे आहे ते भारतामधले आहे। VAPS हिंदू मंदिर हे अबुधाबीमधील एक पारंपरिक हिंदू मंदिर आहे। या मंदिरासाठी एकूण 27 एकर जागा देण्यात आली होती। त्यातल्या 13.5 एकर जागेवरती हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे, तर राहिलेली 13.5 एकर जागा याच्यावरती पार्किंगची भव्य दिव्य व्यवस्था करण्यात आलेली आहे। या मंदिराच्या परिसरामध्ये एकाच वेळेस 10,000 लोक या ठिकाणी थांबू शकतात। या मंदिराची उंची 128 फूट आहे, तर लांबी 262 मीटर इतकी आहे, तर रुंदी ही 180 फूट इतकी आहे। या मंदिराला 2 घुमट आणि 7 शिखर आहे। या शिखर हे अरब अमिरातीमध्ये असलेल्या 7 अमिराताचे प्रतीक म्हणून मानले जाते। तर 12 समरण आणि 402 स्तंभ आहे। या मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे संगमरवरी दगडाने बांधण्यात आलेलं आहे। या मंदिराची सर्व कारागिरी हे कुशल कारागीर, म्हणजे भारतातील कुशल कारागिरींनी हे मंदिर बनवले गेले आहे। घंटा बघा, तुम्ही इथलं घंटी वाजवायला सुरुवात करा, संपूर्ण याच्या बाजूने तुम्हाला घंटी पाहायला मिळेल। या मंदिरामध्ये प्रवेश करण्या अगोदर आपल्याला मंदिराच्या उजव्या बाजूला एक चप्पल स्टँड पाहायला मिळतं। तिथे आपल्याला आपले चप्पल काढण्याची सुविधा आहे, त्यामुळे आम्ही सुद्धा त्या स्टँडमध्ये चाललो आहे आणि तिथे आम्ही आपली चप्पल काढून पुढे दर्शनासाठी जाणार आहोत। तर अशा पद्धतीने मी स्टँडमध्ये येतो उतरत आहे। तर आपला नंबर आहे J। तर असे सगळे स्टँड तुम्हाला इकडे बघू शकताय। लोक सगळे सॉक्स वगैरे सगळे या ठिकाणी काढतात। तर आपण काढून दर्शनाला जाऊया। या मंदिरामध्ये स्वामीनारायण, अक्षर पुरुषोत्तम, राधाकृष्ण, राम सीता, लक्ष्मण, हनुमान, शिव पार्वती, गणेश, कार्तिकेय, पद्मावती, व्यंकटेश्वर, जगन्नाथ, अय्यप्पा यांच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात। या मंदिराची बांधकामाची सुरुवात नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 20 एप्रिल 2019 रोजी याचे भूमिपूजन करण्यात आले। हे मंदिर सर्व भाविक भक्तांसाठी उघडण्यात आले ते 14 फेब्रुवारी 2024 रोजी। याचे उद्घाटन आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते करण्यात आले। विशेष म्हणजे या मंदिराच्या संपूर्ण आजूबाजूला तुम्हाला या मंदिरावरती रामायण, शिवपुराण, भागवत पुराण, महाभारत यामधील काही प्रसंग यावरती नक्षीकाम केलेले पाहायला मिळतात। या मंदिराला सगळ्या बाजूने सर्व देवदेवतांचे आकृत्या या ठिकाणी काढलेल्या आहे।
या मंदिराच्या अवतीभोवती असलेले पाणी हे गंगा, यमुना आणि सरस्वतीचे प्रतीक असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी दररोज संध्याकाळी गंगा पूजन केले जाते। हे मंदिर म्हणजे एक उत्कृष्ट असं वास्तुकलेचा नमुना आहे। तरी सुद्धा या मंदिरामध्ये आधुनिक पद्धतीचे सेन्सर लावण्यात आलेले आहे। या मंदिराच्या तळाशी 100 सेन्सर लावण्यात आलेले आहेत। त्यामध्ये भूकंपाची गतिविधी असेल किंवा तापमानाची आर्द्रता तसेच दबाव परिवर्तन याचा डेटा या सेन्सरच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतो। तसेच या मंदिराच्या अवतीभोवती 350हून अधिक सेन्सर लावण्यात आलेले आहे। हे मंदिर पारंपरिक भारतीय स्थापत्य शास्त्रानुसार तयार केले गेले आहे। यात पूर्णतः दगडापासून बांधले जात आहे आणि यात विविध भारतीय शैलींचा वापर केला जात आहे। यामध्ये विविध भारतीय शैलींचा वापर केला आहे, जसे की नागर, द्रविड आणि ओरिसा शैलीचा वापर केलेला पाहायला मिळतो। मंदिर परिसरामध्ये सुंदर बगीचा, तलाव, पादचारी मार्ग समावेश आहे। एक शांत आणि आत्मैकिक वातावरण निर्माण करण्यासाठी डिझाईन केले गेले आहे। मंदिराच्या परिसरामध्ये आरोग्य सेवा, शिक्षण, अन्य सामाजिक कार्यक्रमांसाठी केंद्र सुद्धा आहे। या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला हे काही खोडं दिसतात। ही खोडं कशाची आहेत तर मित्रांनो या ठिकाणी 7 खोडं दिसतात तुम्हाला। 1 2 3 4 5 6 7। तर ही खोडं आहे एका झाडांची, जी झाडं या ठिकाणी असलेल्या 7 राज्यांनी आपापले प्रतिनिधित्व म्हणून या ठिकाणी लावले गेलेले आहे। कारण की या 7 राज्यांनी हे मंदिर उभारण्यासाठी मोठं योगदान दिलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला या गेटच्या आतमध्ये आल्यानंतर ही 7 खोडे तुम्हाला इथे पाहायला मिळतात, जी प्रतिनिधित्व करतात या ठिकाणी असलेल्या यूए मधील 7 राज्यांची। तर ही असलेली झाडे इथे आल्यानंतर तुम्ही नक्की पहा। तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला या अबुधाबीमध्ये असलेल्या या हिंदू मंदिराचा हा व्हिडिओ? आपण संपूर्ण अबुधाबी आणि दुबई यांचे व्हिडिओ बनवलेले आहे। जे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर या आपल्या चॅनलवरती ते उपलब्ध आहे। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला सुद्धा विसरू नका। तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी। तोपर्यंत बाय बाय, नमस्कार।